राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल. आज सकाळच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या. प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. राज्यात पावसाचा जोर. सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस. पेरणी कामांना वेग. अनेक घाटामध्ये दरडी कोसळल्या. वाहतुकीला फटका. ठिकठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत. अरबी समुद्रामध्ये तब्बल 15 दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने संपूर्ण राज्यामध्ये आता हजेरी लावली आहे. कर्जमुक्ती होईपर्यंत थकीत पीक कर्जावर व्याज आकारू नका. योजनेच्या अंमलबजावणीतील विलंबानंतर शासनाचे निर्देश. आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ 5 जुलैनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट लाभाची रक्कम होणार जमा. कर्जमाफीसाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक. पात्र शेतकऱ्यांनी आपला ॲग्रिस्टॅक क्रमांक 7 तारखेपर्यंत बँकाकडे द्यावा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन. तसेच आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करावे. पुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस. नदीकाठासह डोंगराळ भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. हवामान विभागाचा इशारा. 3 ते 7 जुलै दरम्यान राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पेरणीची लगबग सुरू. कपाशीला अधिक पसंती. पावसाच्या अनिश्चिततेमुळे हवामानानुकूल पिकांना प्राधान्य द्यावे. यावर्षी मान्सूनने आगमनासाठी उशीर केल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या तब्बल 25 दिवस पुढे ढकलल्या गेल्या आहे. लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता होणार खात्यात जमा. GR आला. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आला असून 10 जुलैच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. फळ पीक विम्याचा अर्ज भरा. 14 जुलैची डेडलाईन. फार्मर आयडी आणि ई पीक पाहणी अनिवार्य. शेतकऱ्यांना नवीन वेळापत्रकानुसार लिंबू, संत्रा व मोसंबी या फळ पिकासाठी 14 जुलै तर सीताफळासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पीक विमा भरता येणार. मागील थकबाकी भरल्याशिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्ज नाही. जिल्हा बँकेने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यास प्रारंभ केला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कर्ज मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले आहे. जुलैच्या पावसाने फुलल्या आशा. 40% पेरण्या पूर्ण. वरुण राजाचा दिलासादायक वर्षाव. चिंताग्रस्त बळीराजा पेरणीच्या कामात झाला व्यस्त. शेतकऱ्यांद्वारे सोयाबीन, कापूस व तूर या पिकांना देण्यात येत आहे अधिक पसंती. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. पीक विमा भरपाईसाठी कापणी प्रयोगच योग्य. सदोष पद्धती हटवा. आमदार राणा जगदीश पाटील यांची कृषी मंत्र्याकडे मागणी. कृषी मंत्र्यांनी लावली आहे उच्चस्तरीय बैठक. सर्व पात्र शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणे आवश्यक. अनुदान उचलले, दूध मात्र आटले. कागदोपत्री दुग्ध व्यवसायाचा फुगवटा. बँका प्रशासना लाभार्थ्यांना निष्क्रियतेची किंमत मोजावी लागत आहे, कारण शेतकऱ्यांना दूध अनुदान अजून जमा झाले नाही. कांदा चाळ अनुदान योजनेमध्ये गैरप्रकार चौकशीची मागणी. शेतकऱ्यांची जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली कांदा चाळ अनुदान योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचा शेतकऱ्यांनी केला आरोप. अद्रक हळद पिकासाठी पहिल्या महिन्यातील व्यवस्थापन महत्वाचे. रोगकिडीच्या प्रतिबंधावर भर. उशिरा झालेल्या पावसामुळे हळद पिकांची काळजी घेणे महत्वाचे. यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर हळद शेती करण्यात येत आहे. पडीत जमिनीवर रोजगार. बचत गटांना जागा मिळणार. राज्यमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना. जमिनीचा होणार आढावा. महिला बचत गट व उमेदच्या गटांना शासकीय जागा आता 1 रुपया भाडेपट्ट्याने देण्यात येत आहे. जिल्ह्यात दिवसभर झालेल्या भीज पावसाने बळीराजा आनंदला. खरीपाच्या पेरणीला सुरुवात. शेत शिवारामध्ये साचले पाणी. या आलेल्या पावसाने आधी पेरलेल्या पिकांना आणि नव्या पिकांना फायदा मिळणार आहे. दुष्काळाचे सावट गडद. 2 नक्षत्रामध्ये जमतम वृष्टी. आता नजरा पूर्ण वर्षूकडे. एल निनो अधिक तीव्र होण्याचा इशारा. मान्सूनवर परिणामाची शक्यता. त्यामुळे राज्यामध्ये दुष्काळ आणि अतिवृष्टीचा धोका वाढणार. शाळाजवळ स्ट्रिंग एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी. राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्ट्रिंग एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे राज्यभर कारवाई करणार.
केवायसी नसल्याने लाडक्या बहिणींचे पैसे झाले बंद, समावेश करण्याची मागणी. केवायसी तुटलीमुळे हजारो महिलांचे पैसे अडकले. अचानक अनुदानाचे हप्ते बंद झाल्याने महिला झाल्या आक्रमक. लाभ पूर्ववत चालू करण्याची केली महिलांनी मागणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास वाटपास प्रारंभ. 125 सावित्रींच्या लेकींना मोफत बस पासचे वाटप. शासनाच्या वतीने मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी मोफत पास देण्यात येत आहे. सक्तीचे खत टँगिंग शेतकऱ्यांसाठी घातक. 1 अब्ज डॉलरच्या विशेष खत उद्योगावरही परिणाम. अधिक नफा मिळवण्यासाठी कंपन्या व कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांना खते विकताना लिंकिंग करत आहे. संत्रा मोसंबी पिकांचा काढता येणार पीक विमा. आंबा पपई डाळिंब बागांना वगळले. योजनेमध्ये सुधारणा. केंद्र शासनाद्वारे यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेतून आंबा पपई व डाळिंब या पिकांना वगळण्यात आले आहे. अन्यथा मतदानाचा हक्क हुकणार. 3 वेळा मिळणार संधी. BLO येणार मतदारांच्या घरी. शासनामार्फत दुबार, मयत, शिफ्ट व डुप्लिकेट मतदारांना वगळण्यात येत आहे. दुधात भेसळ केली तर गय नाही, तुकाराम मुंडे यांचा इशारा. FDAचा राज्यभर कडक आदेश. स्वच्छ दूध सुरक्षित आरोग्य, भेसळमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू. 2036 पर्यंत सर्व ST बसेस होणार इलेक्ट्रॉनिक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 2036 पर्यंत STच्या सर्व बसेस इलेक्ट्रॉनिक होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी विधान परिषदेमध्ये दिली. उच्च ओलीक भुईमुगाचे 2 नवे वाण विकसित. खाद्यतेल आयात कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणे शक्य. देशामध्ये खाद्यतेल उत्पादन वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे नवीन उपक्रम. बोगस कृषी मित्र भरती प्रकरणी कारवाई अहवाल मागविले. कृषी आयुक्तालयाचे निर्देश. भरती रॅकेटचा बनावट खतांशीही संबंध. फळपीक विमा योजनेला रिमोट सेटिंग तंत्र लागू. अर्ज भरण्यासाठी 14 जुलैपर्यंत मुदतवाढ. फळपीक विमा योजनेमध्ये बोगस विमा काढून कोट्यवधी रुपयांची भरपाई लाटण्याचा प्रकार आला उघडीस. शेतकऱ्यांना 5 जुलैपासून कर्जमाफी होणार लागू. 36,585 कोटींची कर्जमाफी. 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. बळीराजाला भारमुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध. दत्तात्रय भरणे यांची माहिती. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. स्वतःच्या शेतातील माती मुरुम शेतीसाठी वापरल्यास रॉयल्टी नाही. महसूल किंवा पोलीस कारवाई करणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. शेतात राबणाऱ्या फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार शेतकऱ्यांचा दर्जा. विधेयक विधानसभेमध्ये संमत. त्यानुसार आता राज्याच्या केंद्राच्या कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मिळणार महिलांना पुरुषाप्रमाणेच. मनमाडला कांदा भाव घसरणीला लागला ब्रेक. 3,000 प्रति क्विंटल भाव मिळाला. शेतकऱ्यांचा होणार फायदा. कांदा उत्पादन करताना येणारा एकरी खर्च तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जुलैत पावसाला पूर्णच ब्रेक. बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्याचा अंदाज. यावर्षीच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्यामुळे जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. राज्यात ई पीक पाहणीला 15 जुलैपासून होणार सुरुवात. शेतकऱ्यांऐवजी आता ई पीक पाहणी सहाय्यकच नोंदविणार फेरा. यावर्षी प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यात पावसाचे दमदार पुनरागमन. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. विदर्भ मराठवाड्यातही बरसणार पाऊस. राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. एल निनोचा महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना इशारा. कमी पाणी लागणाऱ्या पिकावर भर देण्याचा सल्ला. एल निनोची शक्यता असणारे जिल्हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. व्यावसायिक LPG सिलेंडर स्वस्त. दरामध्ये 183 रुपयांची करण्यात आली मोठी कपात. 1 जुलैपासून नवे दर लागू. सलग 7 वेळा दरवाढीनंतर अखेर व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरची किमतीमध्ये थोडी कपात करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना आहे नमो योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा. मिळालेल्या माहितीनुसार नमोचा हप्ता शेतकऱ्यांना 10 जुलैपर्यंत मिळू शकतो. 8 जुलै रोजी शाळा बंद राहणार. TET पेपर फुटी.